रुपयाच्या घसरणीचं पहिलं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवर लादलेलं टॅरिफ. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंच्या आयातीवर 50% टॅरिफ लावलं आहे. हेच टॅरिफ कमी केलं जाण्याची अपेक्षा होती. मात्र मागील काही महिन्यापासून भारत अमेरिका टॅरिफ वॉर रोखण्यासाठी कोणतीच ठोस डील झालेली नाहीये. त्यामुळे निर्यात घटून भारताची वित्तीय तूट म्हणजे ट्रेड डेफिसिट वाढतोय. परिणामी परकीय चलनाचा ओघही कमी होतोय, ज्यामुळे भारताची जीडीपी वाढ 60 ते 80 बेसिस पॉइंट कमी होऊ शकते. त्यामुळेच रुपयावरती मोठा दबाव निर्माण झालाय. आता रुपयाच्या घसरणीचं दुसरं कारण म्हणजे ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट वाढणं हे आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधील फरक म्हणजे ट्रेड डेफिसिट. जेव्हा तुम्ही परदेशातून सामान मागवता आणि त्याचं प्रमाण जास्त असतं म्हणजे तुमच्या देशाचा इम्पोर्ट जास्त असतो. याउलट तुमच्या देशाच्या उत्पादनांची परदेशात विक्री कमी म्हणजे एक्सपोर्ट कमी असतो, तेव्हा याच इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधील फरकाला ट्रेड डेफिसिट म्हणजेच व्यापार तूट असं म्हणतात. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताचा ट्रेड डेफिसिट अतिउच्च स्तरावर म्हणजे 41.30 बिलियन डॉलर अर्थात 3,76,000 करोड रुपये इतका होता. याचाच अर्थ भारतानं परदेशातून वस्तू आणि सेवा आयात करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावरती फॉरेन करन्सी खर्च केली. आता ऑक्टोबर महिन्यात भारताचा इतका इम्पोर्ट का वाढला, तर याचं कारण आहे ऑक्टोबर महिन्यातील सोन्याची विक्रमी खरेदी. आता रुपयाच्या घसरणीचं तिसरं कारण म्हणजे FII चं भारताबाहेर जाणं. FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स अर्थात विदेशी गुंतवणूकदार जे भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. 2025 या संपूर्ण वर्षात याच विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमधून तब्बल 2 लाख कोटीहून अधिकची गुंतवणूक काढून घेतली. रुपयाच्या घसरणीचं चौथं कारण म्हणजे US डॉलरची मजबूती. जशी भारताची सेंट्रल बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, तशीच अमेरिकेची सेंट्रल बँक आहे फेडरल रिझर्व्ह. याच फेडरल रिझर्व्ह बँकेनं अमेरिकेतील गुंतवणुकीवर व्याजदर हाय ठेवले. त्यामुळे अमेरिकेतील गुंतवणुकीवर चांगले रिटर्न मिळत असल्यानं ग्लोबल इन्व्हेस्टर्स डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करतायत. रुपया घसरण्याचं पाचवं कारण म्हणजे क्रूड ऑइल आणि सोन्याच्या कंपन्यांकडून केली जाणारी हेजिंग. सध्या तेल आणि सोन्याच्या कंपन्या हेजिंगसाठी डॉलर खरेदी करतायत. म्हणजे रुपयातील आपलं नुकसान कमी करण्यासाठी या कंपन्या डॉलरची हेजिंग करतायत. म्हणजे मोठ्या प्रमाणावरती डॉलरची खरेदी आणि साठा करतायत. रुपयाच्या घसरण्याचं सहावं कारण म्हणजे NRIs कडून भारतामध्ये कमी पैसा जमा करणं. NRIs म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन्स जे परदेशात राहतात. हेच NRIs आपली सेव्हिंग भारतातही सेव्ह करतात. पण याच NRI डिपॉझिट मध्ये घट झाली आहे.